जेव्हा मुंगळ्यानं राणीच्या वाड्याचं दार जोरजोरात खडखडवलं होतं, त्यावेळी चुलीकडे खाली मान घालून गप्प बसलेल्या राणी आणि परसूनं एकदम आपल्या माना वर करून दचकून एकमेकांकडे बघितलं. तेव्हा परसूनं राणीकडे बघून मान हलवत तो सावकाश उठला आणि त्यांनी पुढे जाऊन वाड्याचं दार उघडून मुंगळ्याला आत घेतलं. तेव्हा त्या अंगणाच्या अंधारात एक भटकं कुत्रं मुंगळ्याकडे बघून भुंकत होतं. मुंगळे राणीच्या वाड्यात शिरला आणि त्याला एकदम कोंबडीच्या कालवणाचा मस्त वास आला. त्या सुगंधानं तो एकदम ताळ्यावर आला आणि परसूकडे बघत हसत हसत म्हणाला, "परसू, लय मस्त वास सुटलाय. अरे सुगरण बायको मिळायला लय नशीब लागतं आणि ते नशीब तुझ्या आणि माझ्याजवळ आहे." असं तो बोलता बोलता परसूबरोबर माझघरात आला आणि पिशवीतनं त्या 6 बाटल्या काढून खाली ठेवत म्हणाला, "परसू, आजपासनं तू आणि मी मित्र आहे. म्हणून संकोच न करता पाहिजेल तेवढी दारू पी. आज राणीबाई सुद्धा तुला काय बी बोलणार नाही." हे बोलता बोलता राणीनं भिंतीजवळ मांडलेल्या पाटावर मुंगळ्या बसला, तर परसू माझघराच्या मागच्या दारासमोरच्या पाटावर बसला. तेव्हा राणीनं 2 पेले आणि एका तांब्यात पाणी आणून त्यांच्यासमोर ठेवलं. परसूनं दारूची बाटली उघडली. तेव्हा मुंगळ्या म्हणाला, "परसू, थांब. अगोदर हे रुपये मोजून ठेव. अरे लक्ष्मी समोर जुगार खेळू नये आणि दारू बी पिऊ नये." असं म्हणून मुंगळ्यानं पिशवीतनं बऱ्याच नोटांच्या गाड्या काढल्या. परसू मुंगळ्याला म्हणाला, "मुंगळ्या, ते रुपये मोजायची गरज नाही, तसा माझा तुझ्या विश्वास आहे. जा राणी, हे रुपये कपाटात ठेवून ये." तसं मुंगळ्यानं पुन्हा त्या नोटांच्या गाड्या पिशवीत ठेवल्या आणि ती पिशवी राणीच्या हातात दिली. राणीनी झटकन ती पिशवी उचलली आणि ती कपाटात ठेवून आली. नंतर तिने शेव, कांदा, भजीच्या बाश्या त्या दोघांसमोर ठेवल्या आणि चुलीच्या धगीत तिने आमटी गरम करायला ठेवली. मुंगळ्या दारूचा तो पेला गटागटा पीत परसूला म्हणाला, "अरे परश्या, तुम्ही गप का? काहीतरी बोला. मला असं कोणी गप बसलं ना का माहित्याच्या घरी गेल्यासारखं वाटतं." परसू हलकेच म्हणाला, "मुंगळ्या, तू हिथं येणार आहे कोणाला सांगितलं का तू? म्हणजे रुही वहिनीला ते माहिती असणारच ना." हे ऐकून मुंगळ्या आपल्या पेल्यात दारू ओतून त्यात थोडं पाणी घालत म्हणाला, "नाही नाही, घाबरू नको परसू, मी कोणालाच काय बोललो नाही. आणि तसं मी बोलावं असं माझ्या वाड्यात आहेच कोण? त्यो माझा सासरा दुःखाच्या स्वांगात दारूत बुडाला. तसं रुयाला मी सांगितलंय लांगड्या किन्नाकडे जेवायला जातोय." असं बोलत मुंगळ्यानं तो शेवकांदा खात दारूचा तोही पेला रिकामा केला. परसूनं तो पेला पुन्हा पटकन भरला. मुंगळ्याचे चांगले 6 पेले दारू पिऊन झाली तरी परसू तो पहिलाच पेला चाखत माखत पीत होता. मुंगळ्याच्या लक्षात ती गोष्ट आली. अर्धवट झिंगलेला मुंगळ्या त्याला म्हणाला, "अरे परसू मर्दा, असं बायकासारखं एक एक गोट काय चाकत माकत पीत बसला? बारा बारा पेले रिकामे कर की." तसं राणी पटकन म्हणाली, "मुंगळ्या दादा, त्याला दारूची विशेष सवय नाही आहे. त्याला त्याच्या पद्धतीनं पिऊ दे, नाहीतर जरा जास्त झाली तर तो ओकत बसेल." तेव्हा मुंगळ्या पुन्हा पेला तोंडाला लावत म्हणाला, "असं आहे काय? नाही नाही, मग परसू तुझं सावकाश चालू दे. मी लवकर आटपतो, कारण मला घरी लवकर जायचे." तो राणीकडे बघत म्हणाला, "राणीबाई, तू थोडी घेणार का? काय थोडी दारू जेवायला बरी असती. माझी रोया घेते कधी कधी." ते ऐकून राणी मुंगळ्याला म्हणाली, "मी दारू घेत नाही, मला सवय नाही." तेव्हा दारू चढलेला मुंगळ्या हसत परसूला म्हणाला, "परसू, खरं तर तू उचा पुरा गडी आहे. अरे तू असं ना बायकासारखं दारू न पिता तू तर बाटली तोंडाला लावून दारू प्यायला पाहिजे. आमचा बास्त्या बघ, असा बाटली तोंडाला लावतो आणि पितो. परसू, मी तुला एक कानमंत्र देतो. हे बघ, बाप्या माणसानं दारू घेतली का त्याला आपल्या बायकोला नीट सांभाळता येतं. आणि परसू, दारू पिल्यावर बायकोला कधी मारू नये, तर तिला मायेने जवळ घ्यावं. अशाने गंमत काय होती, बायको दुसऱ्या वेळी दारू स्वतःहून देती." आणि आपल्या इरसाल विनोदावर तो स्वतः खो खो करून हसायला लागला. तेव्हा अचानक राणीला त्या हसणाऱ्या मुंगळ्याची विलक्षण दया आली होती. ती शेवटचा प्रयत्न करावा म्हणून हलकेच मुंगळ्याकडे बघत म्हणाली, "मुंगळ्या दादा, मी एक बोलते, तू रागावू नकोस. तुम्ही धनगर आपल्या शेरडांशिवाय राहू शकत नाही, तसं आम्ही शेतकरी आमच्या जमिनीशिवाय राहू शकत नाही. मुंगळे दादा, या वाड्यात मी लग्न करून आले. इथे दाजीबा, आजी आणि अन्नीच्या आठवणी आहेत.
अरे विकतच्या जमिनी असणं वेगळं. इथे मांजरीवाडीत दाजी पवारांचं नाव आहे. वाटल्यास तू दाजीची अर्धी जमीन अशीच फुकट घेऊन हा वाडा आणि अर्धी जमीन आम्हाला ठेव ना. अरे मी आणि परसू इथे खूप सुखानं जगतोय रे. आणि डोकीत दारू चढलेला मुंगळ्या एकदम गुरमीत म्हणाला, राणीबाई मला दाजीची सगळी इस्टेट पाहिजेल म्हणजे पाहिजेल. नंतर मी त्या लंगड्या किन्नाची जमीन, सातमाईचा वाडा आणि त्यांच्या जमिनी घेईल. फक्त मी त्या सातमाईच्या आजीच्या आटपाण्याची वाट बघतोय. एकदा का ती म्हातारी आटापली की मी त्या सगळ्यांकडनं त्यांच्या जमिनी हिसकवून आणि वेळ पडली तर त्यांना तोडून घेईल. नंतर ही सातमाईंची मांजरीवाडी नाही, मी इथं माझी रामशा धनगरवाडी वसवणार. माझा रामशा इथला राजा असणार. तेव्हा आता त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही, समजलं का. तसं परसू आणि राणीने एकमेकांकडे बघितलं. आता त्यांचा अगदी नाईलाज झाला होता. त्या दोघांनाही मुंगळ्याचं ते बोलणं ऐकून वाटलं होतं की हा बाहेरून आलेला धनगर इथे सातमाईंना काढून आपली रामशा धनगरवाडी वसवू बघतोय. तेव्हा आता काहीतरी करावं हे लागणार. आता राणी तरी मुंगळ्याला किती वेळा जीवदान देणार होती म्हणा. त्यावेळी राणी काकू चुलीजवळ खाली मान घालून जेवण करत होती. परसू मुंगळ्याचा पेला पुन्हा पुन्हा भरत होता. शेवटी दारू जास्त झालेला मुंगळ्या राणी काकूला अडखळत अडखळत म्हणाला, राणीबाई मी एक आणि थोडी जास्तच दारूची बाटली पोटात रेचवली. आता मला जेवायला वाढ. माझी रुया माझी वाट बघत असन. मला माहिती ती माझ्याशिवाय जेवणार नाही. तसा परसू पुन्हा त्याचा पेला भरत म्हणाला, अरे मुंगळ्या तू सावकाश पी. वाटलं तर मी तुला येईल वाड्यापर्यंत सोडायला. तसं मुंगळ्यानं तो दारूचा पेला उचलला आणि म्हणाला, परसू हा शेवटचा. आता खरं मला नको. राणीबाई मला वाढ आता. आणि परसू उद्याच्याला आपल्याला शिरगुप्पीला निघायचं, लक्ष दे ना तुझ्या. तशी परसूनं मान हलवली आणि राणीनं एका पितळी ताटात कोंबड्याचं कोरड्यास घातलं. बाजूला वडे ठेवले, 4 भाकऱ्यासुद्धा ठेवल्या. कांदा मिरची ठेवली आणि ते ताट मुंगळ्यापुढे ठेवून ती म्हणाली, घे मुंगळ्या दादा पोटभर जेव. तेव्हा मुंगळ्या परसूकडे बघत हसत म्हणाला, अरे परसू तू नाही जेवत का. हा हा हा, म्हणजे मी गेल्यावर राणीबाईला गाज भरवून तू जेवणार ना. मुंगळ्या हे म्हणताना त्याचा बसल्या जागी तोल जात होता. खरं तर मुंगळ्या इतकी दारू कधी घेत नसे. पण आज त्या जमिनीचा चौदा ठरल्याच्या आनंदात त्याने ते परसूनं पाणी न घालता दारूनं काठोकाठ भरलेले प्याले एका पाठोपाठ एक पोटात रिचवले. आणि आता त्याला प्रचंड भूक लागली होती. त्यावेळी मुंगळ्या खाली मान घालून भराभरा पण अडखळत अडखळत जेवायला लागला. तेव्हा तो काहीबाई असंबद्ध बडबडत होता. राणी काकू त्याला भरभरून वाढत होती तर परसू शांतपणे जेवणाऱ्या मुंगळ्याकडे बघत बसला होता. तेव्हा त्याच्या सर्वांगाला किंचित कंप सुटला होता. थोड्या वेळानं परसू एकदम उठला. तसं मुंगळ्यानं डोकं वर करून त्याच्याकडे बघितलं. तसं परसूनं मुंगळ्याला आपली करंगळी दाखवली आणि तो म्हणाला, मुंगळ्या तुझी मी जरा जाऊन येतो आणि राणी तुम्हाला बिवाड. तेव्हा मुंगळ्या काही न बोलता मान हलवून पुन्हा खाली मान घालून जेवायला लागला. तेव्हा परसू राणीकडे न बघता ते मागलं दार उघडून काळोखात गेला. आणि इकडे रामशाला घेऊन आपल्या पलंगावर झोपून विचार करत असलेली रुही अचानक धडपडून उठून बसली. तिला एकदम जाणवलं काहीतरी भयंकर अभद्र घडणार आहे. आणि एखाद्या खोल विहिरीत गुदमरत बुडावं तशी ती एकदम गुदमरून सरळ बस्त्याच्या खोलीकडे बा बा करत पळत सुटली. तेव्हा बस्या आपल्याच दुनियेत होता. त्याला आपली रुया बोंबलत इथे आली आहे याचं भानसुद्धा नव्हतं. तानी मात्र धडपडत उठली. रुहीजवळ जाऊन तिला धरत म्हणाली, अगो रुया शांत हो, तुला काय वाईट सपान पडलं का. तेव्हा रुया तिथेच खाली बसून धो धो रडत सुटली. तेव्हा आपण का आणि कुणासाठी रडतोय हे तिला कळत नव्हतं. पण तरी ती अगदी उन्मळून रडत होती. तानीने तिला कसं तरी उठवून पलंगावर नेऊन झोपवलं. तेव्हा घड्याळात रात्रीचे 10:15 वाजले होते. परसू बाहेर गेला आणि मुंगळ्या अडखळत राणीशी काहीबाई बोलत खाली मान घालून ती कोंबडीची तंगडी चोखत होता. तेव्हा तो कदाचित राणीला त्याच्या रामशावाडीचं कौतुक ऐकवत असावा. पण राणीचं लक्ष त्या मागच्या उघड्या दाराकडे लागून ती अत्यंत घाबरून थरथरायला लागली होती. आणि तेव्हा परसू एखाद्या हिंस्त्र जनावरासारखा हातात ती तळपती कुऱ्हाड घेऊन पळत पळत सरळ मुंगळ्याच्या जवळ आला.
तेव्हा त्याने आपल्या वर उचललेल्या दोन्ही हातात ती कुऱ्हाड घट्ट धरली होती. तेव्हा अगदी त्या शेवटच्या क्षणी रुहीच्या मुंगळ्यानं एकदम मान वर करून परसूकडे बघितलं आणि तो धडपडत उठायचा प्रयत्न करत असताना परसूचे हात वेगानं खाली आले आणि परसू ओरडला, मुंगळ्या, घे माझ्या अन्नीची जमीन, घे. आणि दुसऱ्या क्षणी मुंगळ्याचं 2 तुकडे झालेलं ते मस्तक त्याच्या दोन्ही खांद्यावरनं लोंबकळायला लागलं. तेव्हा परसूनं मुंगळ्याला मागे लोटलं. त्याच्या खांद्यावर लोंबकळणारं ते त्याच्या मस्तकाचे दोन्ही तुकडे नीट केले. त्याच्या गळ्यावर गाव घालून ते मानेपासनं वेगळे केले आणि आपली कुऱ्हाड बाजूला टाकून तो मुंगळ्याच्या उडणाऱ्या धडावर बसला. त्यांनी ते उडणारं थरथरणारं मस्तकहीन धड घट्ट दाबून धरलं होतं. तेव्हा तिथे कारंज्यासारखा उसळणाऱ्या रक्ताचा महापूर उसळला. रक्ताच्या त्या कारंज्यानं ते सगळं माझघर अगदी नाहून गेलं. परसूनं त्या धडावर बसलेल्या स्थितीतच हलकेच आपली मान वळवून चुलीकडे बसलेल्या राणीकडे बघितलं तर ती अक्षरशः थरथर डोळे मोठे करून शुद्ध नसल्यासारखी त्या समोरच्या दृश्याकडे बघत बसली होती. त्यावेळी परसूला वाटलं की असंच उठावं, राणीला घट्ट धरावं. पण त्याला त्या हलणाऱ्या धडावरनं उठणं शक्य नव्हतं. त्यात तो अक्षरशः रक्तानं माखला होता. तरी तो हलकेच म्हणाला, राणी, जा आणि दाराजवळचं पोतं आण. पण राणीची काही प्रतिक्रियाच झाली नाही. ती फक्त डोळे मोठे करून समोर बघत राहिली. तरी तिला त्यावेळी सारखं मनातनं वाटत होतं, आपण खूप जोरजोरात किंचाळावं, इथनं धूम पळून जावं, पण तिला किंचाळता येईना की उठता येईना. त्यावेळी परसू काय बडबडतोय हे तिलाच कळत नव्हतं. ती फक्त थरथरत त्या दोघांकडे बघत होती. परसू मुंगळ्याच्या मुंडकं नसलेल्या शरीरावर बसला होता आणि त्या शरीराचे दंड आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी घट्ट दाबून धरले होते. राणी फक्त त्या हलणाऱ्या पाठमोऱ्या परसूकडे बघत होती. पण नंतर राणीने आपले डोळे फिरवले होते आणि ते सगळं वळून परसूनं बघितलं तसा तो मुंगळ्यावरनं झटकन उठला. त्यांनी पुढे होऊन राणीला घट्ट आपल्या कुशीत घेतलं. तेव्हा ते मुंगळ्याचं वर उसळणारं थरथरणारं शरीर थंड झालं होतं. राणीला घट्ट जवळ घेऊन तिला गदागदा हलवत परसू ओरडला, राणी, भानावर ये, मला आत्ता गरज आहे तुझी. खरोखर परसूच्या ओरडण्यानं राणी एकदम भानावर आली आणि त्याच्या कुशीत ती बदाबदा ओकायला लागली. नंतर ती तिथून पळून बाहेर जाण्यासाठी धडपडायला लागली. तेव्हा परसूने तिला घट्ट धरून ठेवलं. नंतर हळूहळू राणी शांत झाली. तेव्हा परसू तिच्या डोक्यावर थोपटत राहिला होता. आता ते राणीचं मोठं माझघर एखादा मातीचा घडा फुटावा आणि त्यातलं पाणी सर्वत्र पसरावं तसं रक्तानं भरलं होतं. त्या रक्तात मुंगळ्याच्या डोक्याची ती 2 छकलं तशी ताठ पडली होती आणि त्याचं अजून गरम असलेलं शरीर मध्ये मध्ये विजेचा धक्का बसावा तसं हालत होतं. थोड्या वेळानं परसूनं बघितलं, राणी आता जरा सावरली आहे. तसा तो हलकेच म्हणाला, राणी, आपल्या मोरं येळ थोडा आहे, तू वाईच बाहेर जाऊन शान बस. मी आता पोता आणतो, याला त्यामध्ये टाकून शान, तो पोता आराच्या जमिनीत टाकून येतो, तवर तू हिथं बसून राहायचे. तसं तिने रडत रडत परसूकडे बघितलं तर देवा, तो सुद्धा अत्यंत घाबरून सफेद पडला होता. पण त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलं होतं. खरंच चांगल्या परसूनं आपल्या उभ्या आयुष्यात कोणाला तरी असं निर्दयपणे पहिल्यांदा तोडलं होतं आणि त्यामुळे त्याची स्थिती ही राणीसारखीच झाली होती. त्यावेळी राणीला ते सगळं जाणवताच तिला परसूचं अत्यंत वाईट वाटलं होतं. आज जे इथे हत्याकांड झालं होतं ते सगळं तिच्या अन्नीच्या नपुसकत्वामुळे आणि मुलाचा हट्ट धरणाऱ्या इंदू आजीमुळे घडलं होतं आणि ह्या सगळ्या प्रकारात निष्पाप परसू विनाकारण गोवला गेला होता. आता जे काही घडलं त्याला खरं तर तीच जबाबदार होती. फक्त तिच्या आणि त्यांच्या मुलासाठी परसूनं हे कृत्य केलं होतं. आता त्यालाही तिच्या आधाराची गरज होती. या सगळ्या विचारांनी राणी एकदम शांत झाली. नंतर म्हणाली, परसू, मी आता ठीक आहे. तू लवकर हा ताट व्हायच्या आधी त्याला पोतं आणून त्याच्यात घाल आणि आराच्या हद्दीत टाकून दे. तोवर मी माझघर आवरते, लवकर जा, माझी चिंता करू नको. त्या भयंकर वेळेला परसूला राणीच्या ह्या सावरण्यानं जरा बरं वाटलं होतं. खरं तर ह्यावेळी तो स्वतः इतका गांगरला होता की त्याला राणीच्या आधाराची गरज वाटत होती. नंतर परसूनं वेळ न घालवता चटकन मागील दारी ठेवलेलं पोतं आणलं. मुंगळ्याचं ते अजून गरम असलेलं धड त्या पोत्यात घातलं. त्यांनी मुंगळ्याने आणलेल्या सगळ्या दारूच्या बाटल्या त्या पोत्यात घातल्या.
ती रिकामी आणि अर्धी राहिलेली दारूची बाटलीसुद्धा त्यात घालून त्या पोत्याचं तोंड दोरीनं घट्ट बांधलं आणि राणीला म्हणाला, राणी, ती मुंगळ्यानं आणलेली पिशवी, ते रुपये कपाटात ठेव आणि झटकन ती पिशवी घेऊन ये. तसं राणीनं ती पिशवी आणली. त्यांनी ती मुंगळ्याच्या डोकीची 2 छकलं त्या पिशवीत भरली, त्या पिशवीला घट्ट गाठ मारली आणि ते पोतं पाठीवर घेऊन ती पिशवी हातात घेऊन परसू झपाझपा आराच्या हद्दीकडे निघाला. राणीला म्हणाला, राणी, मी निघतो, पण तू काय पण भियाचा नाही, मी आत्ता येतोय. तेव्हा तिला त्याची पुन्हा विलक्षण दया आली. परसू ते पोतं घेऊन झपाझपा चालत त्या अंधारात नाहीसा झाला. राणीनं नंतर त्या पसरलेल्या रक्ताकडे न बघता ती तशीच त्या रक्तातनं चालत बाहेर गेली. तिने त्या राखेनं भरून ठेवलेल्या बादल्या आणून ठेवाव्यात म्हणून ती मागीलदारी शेण टाकतात त्या जागेकडे गेली. तर क्षणभर तिला चक्करच आली. राणी चटकन त्या काळोखात मटकन डोकं धरून खाली बसली. इथे परसू ते पोतं आणि पिशवी घेऊन जरा पुढे गेला होता की त्याला एकदा मुंगळ्यानं आत येताना बाहेर अंगणात काढून ठेवलेल्या चपलांची आठवण झाली. तो तसाच मागे वळला. त्यांनी जोरात हाक मारली, राणी गो राणी. तिथे बसलेल्या राणीनं अचानक त्या अंधारातून तिच्या नावाच्या हाका ऐकल्या. ती एवढी घाबरली की तिला वाटलं मुंगळ्या भूत होऊन तिला हाका मारतोय. ती परशा करत सरळ माझघराकडे पळत सुटली. तिथल्या रक्तात पाय घसरला. ती तोंडगशी पडली. क्षणात परसूच्या लक्षात सगळा प्रकार आला. तसं तो पोतो आणि ती पिशवी तिथेच खाली टाकून, राणी, आगम्या परसू आहे असं म्हणत तिच्या मागे धावला. परसूला बघून राणीचा जीव भांड्यात पडला. परसूनं तिला त्या चपलांबद्दल सांगून परसूनं त्या मुंगळ्याच्या चपला उचलून पोत्यात घालून नंतर ते पोतं आणि पिशवी घेऊन तो भराभरा निघाला. तेव्हा तो पुटपुटला, मुंगळ्या, तुला ते रानफुलांच्या मळ्यातलं बघणं लय मागात पडलं. आता या दारूच्या बाटल्या निवांतपणे पीत आराच्या हद्दीत बस. नंतर इथे आता सावरलेल्या राणीनं जाऊन त्या राखेनं भरलेल्या बादल्या आणून मागील दारी ठेवल्या आणि मुंगळ्याचं ते रक्तानं भरलेलं ताट उचललं. त्यातलं सगळं जेवण रक्तानं भरलं होतं. तो दारूचा रिकामा पेला त्या रक्तानं माखून तिथेच बाजूला पडला होता. राणीने ते ताट उचललं आणि परसूनं अगोदरच गोठ्याजवळ जो खड्डा खणून ठेवला होता त्यात ते ताट फेकून तिने ती सगळी जेवणाची टोपं आणून त्या खड्ड्यात रिकामी करून टाकली. मुंगळ्याचा तो रक्तानं माखलेला पाठसुद्धा तिने त्या खड्ड्यात टाकला आणि आणलेल्या त्या राखेच्या बादल्या त्या रक्तात ओतल्या. तेव्हा त्या राखेनं ते मुंगळ्याचं रक्त भराभरा प्यायलं होतं. राणीने ते माझघर स्वच्छ झाडून ते रक्तरंजित राख पुन्हा त्या बादल्यात भरून बादलीतली ते राख त्या खड्ड्यात नेऊन ओतली आणि नंतर त्या भिंती देखील राख लेपवली. तिने त्या रक्ताचे शिंतोडे जे भिंतीवर उडवले होते ते पुसून टाकले. नंतर तिने पाणी मिश्रित पातळ शेणपाण्यानं ते माझघर खराट्यानं नीट सारवून काढलं. तेव्हा त्या ओल्या रक्ताचा वास त्या शेणात बुडला, संपून गेला. तेव्हाच राणीला आठवलं, ती पिशवी आणायला ती आत गेली. त्या खोलीत तिच्या पायाचे रक्तळलेले ठसे उमटलेले होते. ते सगळे ठसे तिने शेणाने पुसून काढले आणि उद्या सगळं माझघर पुन्हा सारवून काढायचं हे राणीने ठरवलं. आणि सगळं आटोपल्यानंतर तिने मोरीत जाऊन स्वच्छ आंघोळ केली आणि ते रक्ताचे शिंतोडे उडालेलं लुगडं चोळी तिने भिजत घातलं. हे सगळं आटोपल्यानंतर तिला फार बरं वाटलं होतं. नंतर ती पाठ घेऊन चुलीजवळ बसली आणि तिने माझघरवर बघितलं. तेव्हा आता इथे काही क्षणापूर्वी मुंगळ्याचा खून झाला होता याची एकही खूण शिल्लक नव्हती. त्यावेळी राणी परसूची वाट बघत तशीच चुलीजवळ बसून राहिली होती. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तो खाली मान घालून जेवणारा मुंगळ्याच सतत येत होता. परमेश्वरा, अगदी थोड्या वेळापूर्वी त्याचं अस्तित्व तिच्यासमोर होतं आणि आता तिथे काहीच नव्हतं. तेव्हाच राणीला एकदम रुही आठवली. तिला उगाचच वाटलं, आत्ता ह्या क्षणी ती परसूची वाट बघतीये तर तिकडे रुही तिच्या मुंगळ्याची वाट बघत असणार. आता फक्त त्या वाट बघण्यात एकच फरक होता की तिचा परसू परत येणार होता तर मुंगळ्या रुहीकडे कधीही परतणार नव्हता. पण आता मुंगळ्याच्या किंवा रुहीच्या आठवणीनं राणीला अजिबात वाईट वाटत नव्हतं. उलट तिला आता त्या दोघांचा राग आला होता. तिच्या आणि परसूच्या त्या लहानशा संबंधाचं भांडवल करून त्या दोघांनी तिला छळलं होतं. खरं तर त्या दोघांचा तिच्या आणि परसूच्या संबंधाशी काहीही संबंध नव्हता. तरी त्यांनी त्या आधारावर ती कातळाची जमीन घेतली होती. त्या मुंगळ्यानं तोंड उघडू नये म्हणून गावासमोर त्याला तिच्या शंकरचा मामा करून घरी आणि गावातूनही तिने खूप बोलणी खाल्ली होती.
आणि आता तर तो मुंगळ्या त्यांचं सर्वस्व घेऊन त्यांना इथून जायला सांगत होता. राणीला रुहीचा हाच राग आला होता की तिला आपला नवरा कसा आहे हे माहीत असून सुद्धा तिने त्याला परसू आणि तिच्या संबंधाबद्दल सांगितलं. आणि ती कातळाची जमीन मुंगळ्यानं त्या स्वप्नाच्या आधारावरून घेताना या रुहीने त्याला साथ दिली होती किंवा आत्तासुद्धा त्याला साथ असणारच. तेव्हा तिचा परसू म्हणाला ते योग्य. या मुंगळ्याची सतत त्यांच्यावर एक टांगती तलवार लटकलेली होती आणि परसूनं ते संपवलं हे योग्य होतं. त्यामुळे आता तिला रुहीचं वाईट वाटत नव्हतं. ती आणि परसू जशाच तसं या तत्वानं वागले होते आणि स्वतःचा संसार वाचवायचा कोणालाही हक्क होताच की. इथे परसू त्या थंड रात्री शेताच्या बांधावरनं बाजूबाजूनं धावत मध्येच थांबून कानोसा घेत दबकत दबकत त्या आराच्या हद्दीच्या भिंतीजवळ आला. गावातली काही कुत्री गोळा झाली, त्याच्यावर भुंकायला लागली. तसं परसूनं ते पोतं खाली टाकलं, ती हातातली पिशवी खाली टाकली आणि खाली पडलेले दगड उचलून तो त्या कुत्र्यांवर मारायला लागला. दगड लागलेली कुत्री कुई कुई करून तिथून पांगली. खरं तर परसू ते जड ओझं पाठीवर घेऊन हातात ती पिशवी घेऊन असं धावत येताना खूप दमला होता. खरं तर शारीरिक दमण्यापेक्षा मनावर पडलेल्या ताणानं त्याला विलक्षण गळाल्यासारखं वाटत होतं. परसू त्या आराच्या भिंतीजवळ आला आणि क्षणभर दमल्यामुळे त्या भिंतीला टेकून जरा उभा राहिला. तेव्हा त्या शांत वातावरणात त्या भिंतीपलीकडनं त्याला गौरीच्या पैंजणाचा छमछम आवाज ऐकू आला. तिचं खळखळून हसणं ऐकू यायला लागलं. नंतर तिथे गडबड गोंधळ उडाला. मध्ये सीता काकूंचं गौरे गौरे हाका मारून भेसूर रडणं सुरू झालं. आणि मग तिथे एकदम धावण्याचा, रडण्याचा, किंचाळण्याचा इतका गोंधळ उडाला की परसू एकदम त्या भिंतीजवळून दूर सरकला. त्याने ते पोतं कसं तरी उचललं, भिंतीआड टाकायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न करत असताना तो स्वतः इतका घाबरला होता की 2-3 वेळा त्याच्या हातातून ते पोतं खाली पडलं. तेव्हाच त्याला दूरवरून त्या भिंतीआडून कोणीतरी जीव घेऊन पळत येत आहे असं जाणवलं. परसूला कळलं की आरा काका येत आहेत आणि क्षणात परसूनं आपल्या सगळ्या शक्तीनिशी ते पोतं वर उचललं, त्या भिंतीआड फेकून दिलं. हातातली पिशवी पुढे जाऊन दौलती काकांच्या शेतामध्ये फेकून दिली. एवढं केल्यानंतर परसू तिथून वेड्यासारखा पळत सुटला. तेव्हा त्याला आरा काकांच्या शिव्या आणि कचा कचा काही कापायचा आवाज ऐकू यायला लागला. घाबरलेला परसू तिथून जो पळाला तो एकदम आपल्या वाड्यात आला. त्यांनी त्या माझघराच्या दाराला कडी घातली. तो तिथे बदकन बसला. राणीने एकदम घाबरून उठली आणि परसूला घट्ट धरून विचारलं, काय झालं परसू, तुला कोणी बघितलं का? तसं त्याने आपली मान नकारार्थी हलवत तिथलं ते सगळं भयानक तिला सांगितलं. राणी मोकळा श्वास घेत म्हणाली, परसू तू त्या भिंतीजवळ उभा होतास ना, म्हणून तुला ते जास्त जाणवलं. बघ ना, आत्तासुद्धा तिथला गडबड गोंधळ ऐकू येतोय. पण आत्ता तो दुरून असल्यामुळे विशेष जाणवत नाही आहे आणि हे सगळं नित्याचंच आहे ना. हे बघ, मी मोरीत पाणी ठेवलं आहे, तू पटकन आंघोळ आटोप आणि अगोदर ते रक्तानं भरलेले कपडे काढ. परसू उठून आंघोळीला गेला तेव्हा राणीनं त्याच्या रक्तानं भरलेलं धोतर कुडता घेऊन त्या खड्ड्यात नेऊन टाकलं. आणि तेव्हा तिथे आलेल्या परसूला ती म्हणाली, परसू उद्या त्या खड्ड्याला आग लावून तो बुजवून टाक. आता थोडा चहा घेऊ. चहा घेऊन झाल्यानंतर मुंगळ्याबद्दल एकही अक्षर न बोलता ती आणि परसू आत पलंगावर जाऊन आपल्या शंकर आणि वामनजवळ जाऊन बसले. त्यावेळी त्या शांत रात्री त्या दोघांनाही दूरवरून कुत्र्यांच्या भांडणाचा, भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. ती कुत्री कशासाठी भांडतायत हे त्यांना चांगलं माहिती होतं. परसूनं नंतर थरथरणाऱ्या आणि थंड पडलेल्या राणीला आपल्या जवळ घेतलं. तिचा थंड हात घट्ट धरून म्हणाला, राणी समजा ठीक होईन, तू आता निवांत राहा, म्या आहे ना. आणि ती संपूर्ण काळ रात्र त्या दोघांनी जागून काढली. त्यावेळी त्या दोघांना सारखं वाटत होतं की मुंगळ्याच्या अतिलोभानं हे जरी घडलेलं असलं तरी देखील त्याच्या मृत्यूचं ते ओझं त्यांच्या मनावर कायमचं बसलं गेलेलं आहे. इकडे त्या अशुभ रात्री रुही बराच वेळ रडत राहिली होती. तेव्हा काही न उमजून तानी तिला समजवत राहिली होती आणि अचानक रुही रडता रडता घाबरून उठली. त्यावेळी तिला ते आरा काकांच्या वाड्यातली गडबड आणि कुत्र्याचं ते भांडत भुंकणं ऐकू येत होतं. तसं ती तानीला म्हणाली, आये तू जा, म्या थोडा चहा करून शान घेतो. पण ये अजून कसा नाही आला. तेव्हा तानी म्हणाली, रुया अगं तो त्या किन्नाकडं गेल्यावरती कवा कवा सकाळच्या पारी पण येतो. तो येईन, तू चहा घे आणि निजाय जा, का म्या देऊ तुला चहा करून. तसं रुही नको म्हणाली आणि तानी झोपायला गेली.
रुहीनं स्वतःसाठी चहा केला. तेव्हाच तिला जाणवलं की तिचा मुंगळ्या ते पुढचं दार लोटून आत आलाय आणि ती बघत असताना तो त्या माजघराच्या दारावरून तिला बघत बघत त्याच्या झोपाईच्या खोलीत गेला होता. त्याला बघताच रुहीनं चहाही न घेता ती लगबगीनं उठली, आपल्या खोलीकडे गेली. तेव्हा ती मनात म्हणत होती की स्वारीचं काहीतरी बिनसलेलं आहे. आणि तेव्हाच तिला तानीच्या खोलीतनं धर्म्या धर्म्या असं वेवळं तानीचं रडणं ऐकू आलं. तसं आपल्या खोलीत न जाता तसंच मागे वळून ती आपल्या आईच्या खोलीत गेली. हळूच तिला म्हणाली, आये हे आले ती, तू आता धर्माच्या नावानं रडत बसू न गं, मग यांना येतो राग, आणि दार लावून छान घे की. आणि तानीच्या खोलीचं दार उडून रुही परत लगबगीनं आपल्या खोलीकडे निघाली. तेव्हा जाताना तिचं लक्ष वाड्याच्या त्या मोठ्या दाराकडे गेलं आणि ती आश्चर्यानं थबकली. कारण वाड्याच्या त्या मोठ्या दाराला आतून कडी लावलेली होती. त्यावेळी तिला आठवलं, मुंगळ्या गेल्यानंतर तिनेच त्या दाराला आतनं कडी लावली होती आणि ती आपल्या खोलीत गेली होती. मग दाराला आतून कडी असताना मुंगळ्या आत आलाच कसा? त्याला कुणी दार उघडलं? कारण तिचा बाप आजेवर घोरत पाडला होता आणि तानी त्यांच्या खोलीत रडत बसली होती. मग त्याला दार कोणी उघडलं? का धर्म्याने येऊन ते दार उघडलं? रुही त्या सगळ्या विचारांनी भराभरा चालत आपल्या खोलीकडे निघाली आणि त्या गडबडीत बाजूला दाराजवळ ठेवलेल्या मोठ्या जात्यावर धडपडली आणि पडली. तेव्हा त्या दगडी जात्यावर आपटून तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फुटल्या. तसं ती आय गे म्हणून विव्हळली. तेव्हा तानी आपल्या खोलीतनं धावत बाहेर आली. रुहीला भयंकर आश्चर्य वाटलं की आपण एवढ्या पडलो तर तानीची खोली लांब असून तिला तिचं पडणं ऐकू आलं आणि आपली खोली एवढ्या जवळ असून मुंगळ्याला काही कसं ऐकू नाही आलं. तो तिला बघायला बाहेर धावत आला नव्हता. म्हणजे याचा अर्थ आज त्यांनी खूप घेतलेली असणार. त्यावेळी रुहीच्या दोन्ही मनगटातून बांगड्याच्या काचा रुतून रक्त येत होतं. तेव्हा घाईघाईनं तानीने तिला तसंच माझघरात नेऊन ओल्या फडक्याने तिचे हात पुसले, त्या जखमांवर हळद भरली आणि म्हणाली, रुया अगो जरा बघून छान चालत जा. आता तू पोटूशी आहेस, तुझ्या पोटाला लागला असता म्हणजे. रुई उठत म्हणाली, आया मी बेस आहे, तू जा निजाय, मी पण जातो. ती आपल्या खोलीकडे निघाली. तेव्हा तानीनं तिच्या फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करून कचऱ्यात टाकले आणि ती झोपायला गेली. रुही आपल्या खोलीजवळ आली तेव्हा खरं तर तिला आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवऱ्याचा राग आला होता. ती आत आली, बघतच राहिली. आता त्या पलंगावर फक्त रामशा झोपला होता, मुंगळ्या तिथे कुठे नव्हता. तिला भयंकर आश्चर्याचा धक्का बसला. तिने तर मगाशी आपल्या आत आलेल्या नवऱ्याला त्यांच्या खोलीकडे जाताना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं होतं. तो सुद्धा तिच्याकडे बघत त्या खोलीत गेला होता, पण आता तो त्या खोलीत नव्हता. तसं त्या तिच्या खोलीला हे दार एकच होतं. ज्या मुंगळ्या त्या दारातनं बाहेर गेला असता तर तिला सहज दिसला असता. म्हणजे तो या खोली बाहेर गेलाच नव्हता आणि आत खोलीतही नव्हता. तिने त्याला खोलीभर अगदी पलंगाखाली कपाटात सुद्धा शोधलं, पण तिचा मुंगळ्या तिथे कुठेही नव्हता. तेव्हा रुईनं अत्यंत घाबरून काळूरामला बरोबर घेऊन सगळ्या वाड्या बाहेर शोधलं, पण मुंगळ्या त्यांना कुठेही मिळाला नाही. तसं रुहीनं आत येऊन मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. तानी पुन्हा धावत आली. झालेला प्रकार तिला कळतच ती म्हणाली, अगं रुया, तुला भाज झाला असन. अगं आज यांनी एवढी घेतली नसती ना तर मी यांना आत्ता किन्नाच्या वाड्यावर त्याला आणायला पाठवला असता. आता बघ 1 वाजत आलाय, मुंगळ्या येईन पहाटपर्यंत. अनेकदा आलाय की तो ह्याच्या आधी. तू लय त्याचा विचार करते ना म्हणून तुला तो भास झाला. रुही ओक्साबोक्षी रडत म्हणाली, आये मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं होतं. हे ऐकताच तानी वैतागली आणि म्हणाली, रुये तुला झोपेमुळं तसा भास झाला असन. अगं वाड्याच्या दाराला आतनं कडी असताना मुंगळ्या आत येईलच कसा? तू त्याची वाट बघत होती ना, त्या आती वाट बघण्यानं तुला तो भास झालाय. चल मी तुला गरम गरम चहा करून देते, घेन थोडा वेळ पड. तेव्हा रुही जरा शांत झाली आणि म्हणाली, आये मला चहा नको, पण मी जरा पडते. आणि खरंच रुही पलंगावर जाऊन पडली. तेव्हा ती विचार करत होती की आपल्याला मुंगळ्याचा एवढा जिवंत भास कसा झाला. पूर्वी असं कधी घडलं नव्हतं. एकदा रुहीला वाटलं आपण काळूरामला घेऊन किन्नाच्या वाड्यावर जावं का, पण ते बरं दिसणार नाही म्हणून तिने त्याची सकाळपर्यंत वाट बघायचं ठरवलं आणि ती आपल्या पलंगावर पडून राहिली. तेव्हा दूरवरचा तो कुत्र्यांच्या भांडणाचा आवाज तिला ऐकू येत होता. वास्तविक रुहीला तो मुंगळ्याचा वाड्यात येण्याचा, त्याला बघण्याचा भास झाला होता. त्यावेळी परसूनं मुंगळ्याला तोडलं होतं आणि आपल्या पत्नी आणि मुलाच्या मायेच्या धाग्यानं
मृत मुंगळ्याचा आत्मा आपोआप त्या दोघांना बघण्यासाठी त्यांच्याकडे ओढला गेला होता. तेव्हा क्षणभर का होईना तो प्रत्यक्ष त्याच्या रूपात आपल्या वाड्यात आला होता. त्यावेळी बिचारी रुही वाड्याच्या दाराकडे नजर लावून बसली होती. इथे मुंगळ्या जेव्हा मृत झाला तेव्हा रुहीला होणारी ती वाईट घालमेल संपूर्ण थांबली. रुही बराच वेळ तशीच पलंगावर पडून मुंगळ्याची वाट बघत होती, पण अजून तिचा मुंगळ्या आला नव्हता आणि रुहीला पडल्या जागी जरा डुलकी लागून गेली होती. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेघे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.